नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट जर झालात तर पुढे काय करायचं? तुम्हाला पुढच्या मेरिट लिस्ट मध्ये चान्स मिळेल का? आणि जर चान्स मिळेल किंवा नाही मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला अपील करता येते का कोर्टामध्ये जाऊन किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये? लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता त्यावेळेस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथं प्रेझेंट करणं, अवेलेबल असणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर तिथं बाय चान्स तुम्ही रिजेक्ट झाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये, ज्यावेळेस तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, डॉक्युमेंट मध्ये जर तुम्ही रिजेक्ट झालात, ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारे अपील करता येत नाही. लक्षात घ्या, जीडीएस मध्ये अपील सिस्टीम आतापर्यंत अवेलेबल नाहीये. म्हणजे तुम्ही अपील कुठल्या बेसिसवर करणार, काय करणार, कोर्टात करणार? जर असतं तर त्याची सगळी प्रोसेस सांगितली असती, बट इथं जीडीएस मध्ये अपील सिस्टीमच नाहीये मित्रांनो. म्हणून सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारे इथे अपील करता येत नाही. ठीक आहे, खूप जणांचे प्रश्न होते, जर थोडस मिसमॅच असेल किंवा करेक्शन करायचं असेल तर तिथं आपल्याला अपील करता यायला पाहिजे. तो पॉइंट बरोबरही आहे, व्हॅलिडी आहे, परंतु सिस्टीम मध्ये तसा अपील नावाचा प्रकारच अजून जनरेट झालेला नाहीये, म्हणून कोणीच इथे अपील करू शकत नाही. दुसरी गोष्ट, मग पुन्हा चान्स मिळतो का? म्हणजे पहिली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही आउट झालात, म्हणजे पहिल्या लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं, डीव्हीला तुम्ही फेल झालात, मग ज्या उर्वरित ज्या काही मेरिट लिस्ट लागतील, सेकंड लिस्ट, थर्ड लिस्ट, फोर्थ किंवा फिफ्थ, जी काही त्याची सिरीज असेल, त्या लिस्टमध्ये तुमचे पुन्हा नाव येण्याचे चान्सेस असतात का? आणि त्याच्यात आलं तर तुम्हाला पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अजून एकदा संधी मिळते का? ठीक आहे, कारण की लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आउट झालात तर दुसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये मित्रांनो तुमचं नाव येत नाही, अजिबात नाव येणार नाही तिथे. कारण की तिथे तुम्हाला ऑलरेडी सिलेक्शन झालं होतं, प्रोव्हिजनल सिलेक्शन, परंतु तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आउट झालात. त्याच्यामुळे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ ज्या काही लिस्ट येतील जेवढ्या, त्याच्यामध्ये तुमचं परत नाव येऊ शकत नाही मित्रांनो. म्हणून तुम्हाला जवळपास ही जी भरती आहे 2026 ची, त्याच्यामध्ये जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये फेल झाला तर त्याच्यामध्ये जवळपास पुन्हा चान्स मिळणे अशक्यच आहे मित्रांनो. मग आता शक्य काय? अशक्य तर सांगितलं, लक्षात असू द्या आणि बिलकुल काळजी करू नका, याच्यावर सुद्धा सोल्युशन आहे मित्रांनो. दरवर्षी ही जी जीडीएस ची भरती आहे ती दरवर्षी येत असते आणि हजारो वॅकन्सी संख्येच्या फॉर्मने येत असते, म्हणून अजिबात काळजी करायची नाही. 4-6 महिने युवाचे पलक झपकत निकल जातील आणि तुमची पुढच्या वर्षीच्या भरतीमध्ये तुमचं 100% सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो. पण तुम्हाला या वर्षी जी तुमची चूक झालेली असेल ती लक्षात घेऊन, नोटीस घेऊन त्याच्यावरती काम करायचं आहे आणि पुढच्या जीडीएस भरतीला तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये डाऊट घ्यायचा नाही, कटला शंका घ्यायची नाही किंवा बिलकुल पॅनिक आणि घाबरायचं नाही मित्रांनो. हा त्याचा सोल्युशन झाला जर या वर्षी नाही झालं तर. ठीक आहे, आता तिसरी गोष्ट, मग आता काय करावे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही आउट झालात, सेकंड, थर्ड मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव नाही येणार, मग आता नेमकं करायचं काय? साइड बाय साइड काय करू शकता तुम्ही? दुसऱ्या एक्झामची प्रिपरेशन तयार करू शकता. ठीक आहे, म्हणजे ज्या काय दुसऱ्या सरळ सेवेच्या, राज्य सेवेच्या, एमपीएससी, यूपीएससी किंवा इतर तुमचे प्रायव्हेट सेक्टर असू द्या, तुम्हाला फक्त जॉब पाहिजे, मग तो गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, सॅलरी चांगली असण्याची मतलब आहे तुम्हाला. ठीक आहे, मग तुम्ही जर गव्हर्नमेंटचीच तयारी करत असाल तर ह्याला सगळ्यात अगोदर प्रेफरन्स द्या. म्हणजे काय होणार, याच्यातून तुमचं करिअर तिथे स्टक होणार नाही. एकामध्ये सिलेक्शन नाही झालं तर तुमच्याकडे 100 ऑप्शन आहेत आणि एकात सिलेक्शन झालं तर तुमचे बाकीचे पुढचे 99 ऑप्शन डायरेक्ट इरेज होऊन जाणार आहेत. कारण की एकदा सिलेक्ट झाल्याच्या नंतर माणूस कसा असतो, थोडासा नंतर आळशी बनत असतो आणि नंतर पुढे तो बाकीच्या एक्झामला जास्त प्रेफरन्स देत नाही. सो झालं तरी ठीक, नाही झालं तरी ठीक, त्याच्यामुळे पुढे फक्त काम करत राहायचं, अभ्यास करत राहायचं, फिनिश. चौथा पॉइंट आहे, का रिजेक्ट होतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन? आता सगळ्या गोष्टी तर झाल्या, पण नेमकं डॉक्युमेंट व्हेरीफाय करताना तुम्ही रिजेक्ट का होता हे सगळ्यात महत्वाचं आहे ना. कारण की तुमच्या अनुभवातून पुढची जी नेक्स्ट जनरेशन आहे किंवा जी नेक्स्ट मेरिट लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव येतील त्यांना थोडंफार तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना, सहकाऱ्यांना, भावांना, बहिणींना नक्कीच सहकार्य करू शकता. कारण की लक्षात घ्या, का रिजेक्ट होतो मित्रांनो, इथे सगळ्यामध्ये नावात मिसमॅच असतो, स्पेलिंग मिसमॅच असतो, नावामध्ये गॅप असतो किंवा कोणाचं मार्कशीट चुकीचे असतात, म्हणजे फ्रॉड करून मार्कशीट तयार केलेले असतात, किंवा अजून दुसऱ्या गोष्टी म्हणजे सिग्नेचर वेगवेगळी केलेली असते.
ठीक आहे, किंवा अजून दुसरं तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट असतं ते इनव्हॅलिड असतं. हे 4-5 बेसिक पॉईंट आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही जर तिथं कॅच केले गेले तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट होण्याचे जास्त चान्सेस असतात मित्रांनो. ठीक आहे, म्हणून ह्या चुका सहसा टाळायच्यात. तुमचं जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आणखी काही प्रॉब्लेम किंवा प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. ठीक आहे, आणि तुमच्या सहकारी मित्र आणि मैत्रिणींना सुद्धा ह्याच्याबद्दल माहिती सांगू शकता की ह्या चुका टाळायच्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, 5वा पॉईंट सर्वात आणि अतिशय महत्वाचा जो की सर्वांनी ऐकायलाच पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, आता कोणती काळजी घ्यायची आहे. जीडीएस भरती आली, फॉर्म सुटले, फर्स्ट मेरिट लिस्ट लागली, सेकंड लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस मध्ये आहे. समजा तुमचं जर झालं तर बेस्ट ऑफ लक, नाही झालं तर मग आता पुढे कुठली काळजी घ्यायची, पुढच्या एक्झाम साठी कुठली काळजी घ्यायची. लक्षात घ्या मित्रांनो, जीडीएस म्हणजे तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये काही करिअर नाहीये. फक्त जीडीएस म्हणजे सर्वस्व, तुमची नोकरी नाही. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा पॉईंट, जीडीएस ची भरती सगळ्यात मोठ्या प्रमाणात दरवर्षी येत असते. म्हणून जीडीएस तुम्ही एक ऑप्शन बी मध्ये ठेवलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला जीडीएस वर खरंच जीडीएस मध्ये जॉब करायचा असेल तर सेकंड वर्षी तुम्हाला नक्की चान्स मिळेल. या वर्षी तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं म्हणजे 100% सेकंड म्हणजे दुसऱ्या वर्षी सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. मग आता पुढे कुठली काळजी घ्यायची झालं तर तुम्ही रेल्वेच्या एक्झाम आहेत. रेल्वे एक्झाम त्या पण 10वी-12वी बेसिस वरती असतात. काही एक्झामला नो रिटर्न एक्झाम असते, नो इंटरव्ह्यू असतो, सेम जीडीएस सारखं. मग तिथं तुम्ही अप्लाय करू शकता, ट्राय करू शकता. आता रेल्वेमध्ये सुद्धा खूप साऱ्या भरती निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा मित्रांनो आता कॉन्ट्रॅक्ट बेस असेल, सेमी गव्हर्नमेंट टाईप असेल किंवा ऑन रोल बेस जॉब असतील गव्हर्नमेंटच्या रोलवर, तिथे सुद्धा खूप साऱ्या व्हॅकन्सीज असतात अवेलेबल. मागे सुद्धा आरबीआयची भरती निघालेली, त्याच्या सुद्धा आपण अपडेट दिलेले आहे. तुम्ही तिथे जाऊन लवकर अभ्यासाची तयारी सुरू करा मित्रांनो, कारण तो सुद्धा एक चांगला गव्हर्नमेंट जॉब आहे. म्हणजे ऑप्शन तुमच्या पुढे हजारो आहेत. जर एक ऑप्शन तुमचा एक मार्ग बंद झाला तर पुढे 100 मार्ग तुम्हाला नक्कीच मोकळे आहेत. पण एका मार्गामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर बेस्ट ऑफ खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जरी नाही झालं तरी तुम्हाला 100 मार्क नक्कीच आहेत. त्यामुळे कुठल्याच गोष्टीला खचून जायचं नाही आणि डिमोटिवेट बिलकुल व्हायचं नाही. फक्त ह्या 2-4 गोष्टी आहेत बेसिक काळजी घ्यायची त्याची. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा जेणेकरून पुढचं प्लॅन बीचं जे काही प्रिपरेशन आहे ते सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल. मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट असतील, कमेंटमध्ये नक्कीच विचारा, त्याचं सोल्युशन आपण देऊ. मित्रांनो, इथेच थांबतो. भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, राम राम, धन्यवाद मित्रांनो.